हाय हॅलो नमस्कार. श्रद्धाज किचन अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण इथे पाहणार आहोत इडली, डोसा, मेदूवडा, आंबोळी, अप्पे या सर्वांसोबत खाल्ली जाणारी सगळ्यांचीच फेवरेट म्हणजे ओल्या नारळाची चटणी. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कढईमध्ये 1 चमचा तेल घेतले. त्यात मी 2 ते 3 चमचे शेंगदाणे हलकेसर भाजून घेतलेत. शेंगदाणे काढल्यानंतर त्यातच घालायचे आपल्याला डाळवं किंवा डाळ म्हणजेच फुटाण्याची डाळ. तीही आपल्याला हलकीसर भाजून घ्यायची आणि त्यानंतर त्यात घालायचे आपल्याला ओला नारळ. तोही छान मी तुकडे करून घेतला आहे. तोही 2 ते 3 मिनटासाठीच आपल्याला एक परतून घ्यायचा आहे आणि लगेच काढायचा आहे, जास्ती वेळ ठेवायचा नाही. त्यानंतर त्यात घालायचे आपल्याला 2 ते 3 हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर 2-3 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं. हेही छान आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. हे सर्व फ्राय झाल्यानंतर थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. त्यातच घालायचं आहे चिंचेचं 1 बुटुक किंवा 1 इंच चिंच. हे सर्व मिश्रण आता थंड झालं आहे. आता आपण याला मिक्सरला बारीक करून घेऊया. त्यातच घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि छान याची बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला. थोडंसं पाणी घालायचं आहे वाटताना. आणि हे बघा, तुम्ही बघू शकताय की किती छान बारीक फाईन पेस्ट केली आहे मी. आता हे एका भांड्यामध्ये काढायचे आणि ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण हे वाटलं होतं त्यातच आपण थोडंसं पाणी घालणार आहोत आणि ते भांडंसुद्धा असं छान विसळून त्यात ते पाणी घालणार आहोत. आता चटणी तुम्हाला घट्ट हवी आहे की पातळ हवी आहे त्यावर अवलंबून आहे की पाणी किती घालायचं आहे. आता इथे तुम्ही बघू शकताय की मी जास्त घट्टही ठेवली नाही आहे आणि जास्त पातळही केली नाही आहे. आता आपण चटणीसाठी तडका तयार करूया. तर त्यासाठी मी घेतलं 1 मोठा चमचा तेल. तेल छान तापू द्यायचं आहे. तेल छान तापलं की त्यात घालायचे 1 चमचा मोहरी. मोहरी ही तडतडली की त्यात घालायचे आपल्याला 1-2-3 ही लाल मिरच्या. इथे मी बेडगी मिरची घेतली आहे, तर त्याऐवजी तुम्ही साधी मिरची जरी घेतली लाल तरी चालणार आहे. तर इथे मिरची ही आपली छान तळली की त्यात घालायचे 7 ते 8 कढीपत्त्याची पानं. तीही छान तडतडू द्यायचे. त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे आपल्याला चटणीमध्ये घालायचे आणि चटणी छान आपल्याला एकजीव करून घ्यायची. पूर्ण तडका आपल्या चटणीमध्ये मिक्स झाला पाहिजे, म्हणजेच मोहरी, मिरची आणि कढीपत्त्याचा फ्लेवर आपल्या चटणीला लागेल. तेव्हा ही चटणी आपली इतकी सुंदर लागेल ना की खूपच झाली. तर अशा प्रकारे तयार आहे आपली इथे ओल्या खोबऱ्याची चटणी. तर मग कशी वाटली आजची रेसिपीज जर आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.